आई माऊलीचा उदो उदो, आई एकविरेचा उदो उदो. प्रथम वंदून आई एकविरेला आम्ही निघालो आईचे कारले डोंगराला. आई एकविरा पवन सेवा मंडळ आम्ही निघालो आईच्या भेटीला. तर गाईज कंटिन्यू राहा, पाहत राहा किती धमाल होते, किती मजा येते. तर गाईज थेट डायरेक्ट आता आपण आई एकविरेचं दर्शन घेणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. मग आता 71-72 पण आपली तयार आहे. सगळं आम्ही आई एकविरा पवन सेवा मंडळात सगळे सदस्य, अध्यक्ष रवी भंडारी, सगळं आमचं सहकारी कैलास वाकरे, विठ्ठल डाकी, प्रभाकर भंडारी, तसेच अध्यक्ष रवी भंडारी, आनंद कोहली आणि मी नाखवा. तर गाईज कंटिन्यू राहा. आणि आम्ही रस्ता धरलेला आहे आता आई एकविरेचा. गाईज आमचे सहकारी मायाभाई पण आम्हाला आता सामील झाल्यात. आणि भाईकाच आमचं भाई बोलतो पहिले नाश्ता करू, नंतर पुढची वाट धरू. लगेच भाईने 20 वरापावची ऑर्डर दिली. मग का बोलता बोलता कर्जतचा CNG बम कवा आला काही समजलंच नाही. मग अध्यक्षांनी का लगेच टाकी फुल केली CNGची गाडीची. मग का धरला आम्ही प्रवास परत कर्जतशी खोपोली. भाई गाडी एकदम डिक्टो चालत होता ना, पाण्याने थैमान घातल्याला. खड्ड्यान रस्ता काही समजत नव्हता. कर्जत खोपोली रस्त्यांच्या खड्ड्यांचं फटकं खाऊन 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 चेहऱ्यावर हसूर आला नाही गाईज. बघा आमचं चेहरे कसं झाल्यान. ना बाई चालवते गाडी. एकदांचा भाईने पोचवला दादांच्या मनशक्ती बंगल्यावर लोणावल्याला, रमेशदा पाटलांच्या मनशक्ती बंगल्यावर. मग अध्यक्ष निघलं बाहेर हवा खायला जरा. मग लगेच का आम्ही बंगल्याची पूर्ण पाहणी केली. एकदम भारी असा बंगला साहेबांनी बांधले मनशक्ती लोणावल्याला. तर गाईज तिथंच आमचा मुक्काम झाला ना. आम्ही एव्हरी टाईम कधी पण आम्ही गेलो ना, तर साहेब आम्हाला भरपूर असा सपोर्ट करतात. रमेशदा पाटील आपले कोली महासंघाचे आमदार. तर गाईज एकदम मस्त असा लोकेशन, एकदम थंडगार हवा आणि आपला ग्रुप पूर्ण आई एकविरा पवन सेवा मंडळ. एकदम मस्त असं वातावरण आहे गाईज. तर गाईज पूर्ण आपण पाहू शकता साहेबांचा बंगला. मनमोहक असा बंगला आहे, एकदम मस्त असा. आतमध्ये पण एकदम इंटेरियर एकदम भारी. मग आम्ही पण का थांबता, लगेच घे सेल्फी, घे फोटो. गाईज आवरा मस्त एकदम काम केलेलं आहे ना इंटेरियरमध्ये पण एकदम भारी असा. एकदम मस्त सुशोभीकरण केलेलं आहे. एकदम भारी, मनाला एकदम सुखद असा अनुभव आला. मग इकडं या साईडला पूर्ण आपण पाहू शकता पूर्ण बैठकीचा हॉल आहे. मग इकडे या साईडला लगेचच किचनमध्ये काहीतरी गरम करण्याची सोय चालू आहे तिकडं. बघू शकता अनिल अध्यक्ष, तसंच आमचं सर्व आई एकविरा पवन सेवा मंडळाचा ग्रुप. आणि या साईडला काहीतरी शाकाहारीवाल्यांची देखील मस्त सोय अशी चालू आहे. पूर्ण शाकाहारी भाजी आहे ती बनवण्याचं काम चालू होतं. आणि इकडे लगेचच बाहेरचा जो हॉल आहे त्यामध्ये आमची सोय झोपण्याची आपण पाहू शकता. प्रत्येकाला एक एक बेड. मग का आम्ही पण लगेच रिलॅक्स जरा केला. एकदम मस्त असं वातावरण होता. गाईज सकाळचं वाजलं आता 7 ना. आम्ही सर्व फ्रेश झालेलो आहोत आंघोळ वगैरे करून. तर गाईज आपण पाहू शकता. आणि आपले सर्व सहकारी देखील आता तयार झालेले आहेत. मग लगेच आता आमची धावपळ चालू झालेली आहे ती आईच्या दर्शनाला जाण्याची, आई एकविरेच्या गडाला. तर गाईज पाहू शकता अध्यक्ष, तसेच रमेशदा पाटलांचा देखील बंगला आपण पाहू शकता बॅक साईडला. आणि लगेचच आता आम्ही रवानगी करणार आहोत आई एकविरेच्या गडाला दर्शन घेण्यासाठी माऊलीचा. गाईज पाहू शकता किती मस्त असा खंडाळ्याला आल्हाददायक एकदम वातावरण आहे. एकदम थंडगार हवेचं ठिकाण,
एकदम मस्त आणि एन्जॉयमेंट खूप मस्त झालेली आहे. रात्र कशी गेली ते आम्हाला काही समजलीच नाही. गाईज पाहू शकता आपण किती मस्त असा लोकेशन. आणि इकडं मायाबाई बोलतो मी कवा गोरा होऊन, तो नुसतं थापतं पावडर. त्याला सांगला मी पावडर थापून का गोरा होत असला तर मी किती गोरा झालो असतो. मी नाही तर गाईज पाहू शकता घाईगडबडीने पटापट एकदम तयारी करून अध्यक्षांचा लगेच आदेश आला का बाबा चला पटापट चला, खूप टाईम झालेला आपल्याला. मग आम्ही निघालो लगेच आई एकविरेच्या दर्शनाला. गाईज पाहू शकता. आणि मग का लगेचच मायाबाईने ड्रायव्हरिंग चालू केली. लगेचच हायवेला आम्ही लागलो. गाईज चैत्र सप्तमीनंतर आईचा दर्शन होणार होता. मन एकदम आमचा प्रफुल्लित झाला होता. गाईज आपण पाहू शकता एकदम एन्जॉय करत आम्ही आई माऊलीचा नामस्मरण करीत आम्ही आई माऊलीच्या गडाची वाट आम्ही धरली. मग का बोलता आई माऊलीचा जो मेन प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारातून आम्ही एंट्री केली. आई माऊलीचा जय जयकार करत आम्ही आमची गाडी पुढे आई माऊलीच्या गडाच्या दिशेने प्रस्थापित केली. मग का लगेचच आई एकविरेच्या पायथा मंदिरला गाडी पार्किंग करून आई माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही उतरलो. शुक्रवार असल्यामुळं जास्तीच गर्दी होती. गाडी लावायला देखील चान्स नव्हती. नाही इकडं अध्यक्ष साहेबांनी हार घेतलेला. आईचा दर्शन होईल या हेतूने आमच्या सगळ्या सदस्यांच्या चेहऱ्यावर हसू होता. आणि इकडं मायाबाई बोलतो पटापट सेल्फी घे, फोटो घे. लगेचच आम्ही दर्शन करण्यासाठी आई माऊलीचं दर्शन घेण्यासाठी लगेचच आम्ही मंदिरात प्रवेश केला. मंदिरात गाईच यज्ञिका दिदी पण दिसली. यज्ञिका दिदीचं जायवळ करायचा होता. यज्ञिका दिदी म्हणजे जे आपल्या अध्यक्ष आहेत रवींद्र भंडार त्यांची भाची आहे डोंबिवलीला. त्या भाचीच्या मुलीचं जायवळ करायचं होतं यज्ञिका दिदीचं. तर गाईचं मंदिरामध्ये भेट झाली. एकदम शुभ दिन होता आणि एकदम मस्त असं बरं वाटलं. आणि आईच्या दरबारात भेट झाली सर्वांची. तर गाईज आपण पाहू शकता किती मनमोहक असं आईचं रूप आहे. आणि आपण दर्शन घेऊ शकता आई माऊलीचं, आई एकविरेच्या पायथा मंदिरचं, आई एकविरेचं मनमोहक रूप. आणि अध्यक्ष देखील दर्शन घेताना आपण पाहू शकता आई माऊलीचं एकदम मनमोहक रूप आपल्या नजरेसमोर. आणि सर्व आपली कार्यकारिणी मंडळी आई एकविरा पवनसेवा मंडळाची दर्शन घेताना तसेच वेणी हार लावताना आपण पाहू शकता पुजारी. तर गाईज मी पण लगेचच दर्शन घेतलं आई माऊलीचं. एकदम मस्त मनमोहक असं रूप आहे आई माऊलीचं. माऊलीचा दर्शन घेऊन मन एकदम तृप्त झाला. तर गाईज अतुल पण आहे आणि पिंपळास कोल्हेवाडीतील सर्व सदस्य तसेच सर्व डोंबिवली बालेगाव कोलीवाडा येथील सर्व पाहुणे आपली आलेली आहेत. आणि काकांनी लगेचच आपल्याला माझ्या हातात नारळ दिला आणि आईचा मानपान जो आपण गेल्यानंतर देतो तो आपण समर्पित केला. आणि आई एकविरेचा जय जयकार करून आई माऊलीच्या सासर घराची वाट आम्ही धरली. तर गाईज पाहू शकता सर्व मंडळी यज्ञिका दिदी तसेच सर्व नातलग भाऊजी दीदी आपण पाहू शकता. भाऊ पण पाहू शकता, आत्या पाहू शकता. तर गाईज अतुल पण आहे. या अध्यक्ष सर्व मंडळी पाहुणी मंडळी. आणि यज्ञिका दिदीचा आज जायवळ होणार आहे त्यासाठी सर्व जमलेले आहेत. आणि यज्ञिका दिदी आपण पाहू शकता किती मस्त अशी सजलेली आहे. आणि गाईज चला तर मग आई एकविरेचा उदो मयाबाई पण आहे मागे. गाईज आपण पाहू शकता. आणि वाट कारत आम्ही निघालो आईच्या सासरघरी. आणि इकडे या साईडला बघता तर इकडे या साईडला पूर्ण पायऱ्यांचं काम चालू होता. मग आपण पाहू शकता किती मस्त असं सुशोभीकरण पायऱ्या ज्या आईच्या गडाचं जे वर्क चालू आहे ते आपण पाहू शकता मस्त असं. आणि मग लगेच आम्ही नवीन वाट शोधत आम्ही आईचं जे सासरघर आहे ते आम्ही आता आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तिथे आम्ही आपलं आई माऊलीचं दर्शन जे आहे ते घडवणार आहोत. आणि लगेचच आपण पाहू शकता कशी आम्ही वाट धरलेली आहे ती डोंगराची. जिथे पण रस्ता भेटेल तिथे आम्ही आता चढायला सुरुवात केलेली आहे. आणि मग आम्ही मायाबाईंना मी
लगेच रीलच्या मागं लागलो. रील्स एक ओके केली. गाईज आपण पाहू शकता नाखवा मायाबाई. गाईज बघता बघता 5 पायरी मंदिर जो मधला मंदिर आहे, 5 पायरी मंदिर आहे, तो कसा आला काही समजला पण नाही. तर गाईज सर्व पाहुणी मंडळी आपण पाहू शकता. मग लगेचच 5 पायरी मंदिर जो आई एकविरेचा जो आहे, 5 पायरी पादुका मंदिर, त्यामध्ये दर्शन घेऊन आई माऊलीला गाराणं घालून आम्ही सासरची वाट धरली. आणि गाईज बघता बघता लगेच आम्ही कार्लेगडाला आईच्या सासरघरा आपण पोचलेलो आहोत. आपण पाहू शकता पूर्ण मस्त असा एकदम मस्त असा सुखद नजारा, आईचं स्वर्ग, जे आगरी कोली भूमिपुत्रांचं जे आम्ही कुलदैवत मानतो ते आमचं स्वर्ग. आपण पाहू शकता किती मस्त असं लुक आहे. आई माऊलीचं जे आमचं दरबार आहे ते आपण पाहू शकता गाईज, एकदम मस्त असा. आणि लगेच आम्ही लाईनला लागलो. लाईन एकदम कमी होती, त्यामुळं आम्ही पटापट 2-3 ज्या लाईनी आहेत त्या क्रॉस केल्या गाईज. क्रॉस करून मग का नंतर डबल ट्रॉफिक लागली. जाम अशी गर्दी पुरं होती. पूर्ण आपले भाविक भक्त कोळणी अग्रणी म्हणजेच आगरी कोली भगिनी बंधू सर्व आईचे दर्शन घेण्यासाठी आपण पाहू शकता किती मस्त असा अतुलनीय प्रसंग आहे. आईचं जय जयकार करून आणि ढोलताशाचा आवाज गुंजत होता. काहीच एकदम मस्त असा नजारा होता. आई माऊलीचा जो मंदिराचा जो नक्षीकाम आहे तो पण आम्ही दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न केला आहे. आपण गाईज पाहू शकता. इतिहासामध्ये देखील कार्लेगडाच्या लेण्यांची नोंद आहे. आपण पाहू शकता भाविक भक्तांची किती प्रचंड गर्दी आहे. गर्दीमध्ये आठवलं का आईने मला पोळ्या दिल्या होत्या आईला. जो नैवेद्य असतो आईचा नैवेद्य पुरणपोळी, तो देखील मी काढला, महेशला दिला आणि माझ्याकडे ठेवला. आणि आई माऊलीचा दर्शन आपण पाहू शकता. आई माऊलीचं मनमोहक रूप, मनमोहक असा दरबार माऊलीचा आपण पाहू शकता. किती मस्त असं मन एकदम भरून जातं. चैत्र सप्तमीच्या दिवसाला जो पूर्ण मैदान आहे ना तो सगळा भरून जातं, आपल्याला सांगायची काही गरजच नाही. तर गाई या साईडला इकडं यज्ञिका दिदीचं जायवळ चालू होतं. अतुलनी मांडीवर घेतलेली यज्ञिका दिदीला आणि जायवळ चालू होतं गाईज, आपण पाहू शकता. आणि जायवळ वगैरे झालेलं आहे आता, आपण पाहू शकता. आणि इकडे आपले सबस्क्रायबर भेटले नानकर कोलीवाड्याचे, आपण पाहू शकता. गोटू अतुल तिकडे त्या साईडला पिंपलास कोलीवाड्याचे आहेत. पावसाळा आहे त्यामुळं पूर्ण आईचा जो गड आहे तो पूर्ण हिरवळ झालेला आहे. मस्त असा लुक आलेला आहे. मग एकदम मस्त असं मन प्रसन्न होतं या लुकमध्ये. आपण पाहू शकता एकदम मस्त असं वातावरण एकदम मस्त असं झालेलं आहे, थंडगार. आईचं दर्शन वगैरे घेऊन मायाबाई बोलतो चल आपण काहीतरी नाश्ता करू. लगेच आम्ही मेंदूवडा लगेच मागवला आणि लगेचच नाश्ता करण्यासाठी आम्ही बसलेलो आहोत गाईज. आपण पाहू शकता या नाश्ता करायला. तर गाईज जय एकविरा सर्वांना. तर गाईज या नाश्ता करायला. भाईने लगेचच डान्स चालू केला, फुल एन्जॉयमेंट अशी केली. एकदम मस्त असं वातावरण होतं आणि एकदम फुल एन्जॉयमेंट असं आमचं चालू झालं. मग गाईज आपण पाहू शकता किती मस्त असं आल्हाददायी वातावरण. आणि मी पण का थांबता मम्मीनी पण लगेचच चालू केला आपला डान्स, नाखवा डान्स. तर गाईज लगेचच मग जेवण पण आलं आणि आईचं प्रसाद आम्ही घेतलं. गाईज आपण पाहू शकता. गाईज कसा वाटला आपला एकविरा आईचा दर्शनाचा हा मिनी ब्लॉग, त्याबद्दल निश्चिंत सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलीवाड्याचा नाखवा. गाईज फुल असे एन्जॉयमेंट केलेली आहे. आणि आपण पाहू शकता यज्ञिका दिदीचं लुक आणि पूर्ण फॅमिली देखील आपण पाहू शकता यज्ञिका दिदीची.